नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. काही ॲक्च्युली आज जरा स्पेशल व्लॉग बनणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. म्हणजे शेवटपर्यंत बघत असतं तुम्ही. आजच्या गावात रस्ता काही तुला सुधारणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की इकडं कशाला आला आहे. तर आज तुमच्या भावाचा जरा चांगला दिवस आहे, भावाचा स्पेशल दिवस आहे, म्हणून आजच्या दिवशी जरा स्पेशल ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, जरा सपोर्ट करा तुमच्या भावाला. काही सकाळ सकाळ व्ह्यू बघा यार, काय मस्त व्ह्यू येतो. व्ह्यू तर खूप छान आहे सकाळ सकाळ. जर अजून सकाळी आलो असतो ना तर मजा आली असती थोडी. जाऊया डायरेक्ट मंदिरात येतं आणि भेटूया मंदिराच्या जवळ. खूप हर हर महादेव, हर हर शंभो, हर हर महादेव. बंद आहे की काय कळत नाही मला. आपण आता इकडनं निघालेलो आहोत. तसं आता जाऊया आपण अलिबागला जाऊया, कणकेश्वरला. तिकडे किती वेळ लागतं. सुरुवातीला तरी माझा कालपर्यंत तरी प्लॅन होता फक्त कणकेश्वरला आणि इथं कासमाळला यायचं. पण आता माझी मध्येच अशी इच्छा झाली का बाकीचे पण अजून काही ना काही म्हणजे अजून जे काही जवळपासचे जेवढे करता येतील आपल्याला ते पण करण्याचा प्लॅन करतो आहे. पण बघूया, जसं पॉसिबल होईल तसं आपण करूया. सध्या तरी आपण मेन आपला उद्देश सुद्धा कणकेश्वरला जायचं आहे. खूप वेळा तुम्हाला कणकेश्वर बोलतो आहे, पण काय एवढं व्हायच्या गावात डोळ्यात गेलं पाखरू. असं बोलणं बिलण्यावरती नका रे जाऊ. ब्लॉग थोडासा व्हॉइस क्वालिटी डाऊन असेल कदाचित, पण तुमचा भाव त्याच्या परीने तरी 100% देण्याचा प्रयत्न करेल. चला गाईज, जाऊया आपण आता डायरेक्ट मेन हायवेला निघूया. मग तुम्हाला दाखवतो. आता इकडनं सध्या तरी बाहेर पडूया. चलूया आता आपण डायरेक्ट हायवेला भेटूया तुम्हाला जाताना, आणि मंदिर वगैरे दाखवतो कणकेश्वरचं कसं आहे काय आहे. तिकडं आम्ही खूप वेळा गेलेलो आहे, तरीसुद्धा पुन्हा एकदा आपला फेरी होत आहे तिकडे. किती छान असा नजारा आहे यार. आता आपण इथे शेवट आपला JSW कंपनीच्या थोडासा पुढे होता मी. इथे त्या काहीतरी एक पॉईंट आहे यांचा, त्याचं नाव मला काय आता आठवण असं झालं आहे. इकडे एक रस्त्याचं काम चालू आहे. ह्याला लवकर करा रे, कामं आमच्या गाड्यांची वाट लागतात इथं. लवकर कामं उरका. असं पण भाई जाम वर्षांनी इकडचे कामं करायला घेतलेत. इकडचे रस्ता म्हणजे सदा ना सदा तसेच असायचे. आता कुठं कामं करतायत वाटतं. हां गाईज, आपण जेमतेम आता पोयनाडला पोचलेलो आहोत. आता आपण इकडनं थोडासा पुढे गेलो ना की चौकीच्या इकडनं कुठला रे राईट मारून मधल्या रस्त्याने आपण जाणार आहोत. माझे कंबर गेलं यार बसून. चला पटापटा. आय एम व्हेरी कंटाळिंग अभी. इथं आपण पोचणार कधी, वरती चढणार कधी, परत तिकडे फिरणार कधी, परत तिकडनं येणार कधी. खूप
ये मेरे शौक व्हायची कटकट इकडनं थोडासा पुढं मी आलेलो आहे. शक्यतो तरी माझ्या चालल्यात लवकर पोचण्याचा प्रयत्न करूया. चलतं है पटापट आणि जाऊया आपण देवळात पडेल टिकी चिकी डिकी चिकी डिंग. या पहिला आईच्या गावात हे ऐसा कैसा खड्डा आहे रे इकडे भेंडी. लोली लोली ए पेड़ांबे, दिस इज द पेड़ांबे गाँव. मेरे बहन का मतलब मेरी आते की लड़की है ना, उसका वो क्या बोलते हैं उसको, सासर. गाईस तुम्ही अजूनपर्यंत मला विश नाही केलात. आज माझा बड्डे आहे, तुम्ही मला विश करायचं विसरून गेलात. असं नाही चालणार यार. बट कमेंट कर दो गाईज हॅपी वाला बर्थडे. चलो गाईज, हॅलो मित्रांनो. ओहो एक्सपर्ट्स डिंग चिकरी डिंग चिकरी डिंग चिकरी आपली ज्युपिटर डिंग चिकरी डिंग चिकरी डिंग चिकरी. समोर चालले JSWची गाडी. गाडीत आहेत माणसं भारी. गाडी चालली आमची JSWची गाडी तर माणसं भारी. इथं मधीच लावली ह्यांनी वाडी डिंगची काडिंगची काडिंग. ए डॉगीज भाई साइड को हो जाओ, अपने को जाने को मांगता है ना बच्ची. ऐसा करेगा तो कैसा चलेगा रे बाबा. मला वाटते आता चांगलीवाली बाईक घ्यायला लागल डिंगच्या वगैरे. ओ बूम. मग मस्त पैकी 10 मिनटात येऊ आपण इकडं. हम तो बेटा सोलो राइड करेंगे, मस्त पैकी नाचेंगे, घूमेंगे, बड़बड़ाएंगे और जाएंगे दर्शन करने. ही. चलो बूम. बूम. गावात चल 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 चल. आईला 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 खड्डे खड्डे तुमच्या आईच्या गावात साईडने इकडून तिकडून. आईला इला इला. JSW गिव मी अ साइड. आय एम गोइंग युअर आगे. आईच्या गावात धुळवडवली. सॉरी नाही बोलणार तुझ्या पुढं जाणार मी. हुप्स पू गाईज थोडासा रस्ता चुकलेला. मी चुकीच्या रस्त्याने गेलो. आम्हाला ॲक्च्युली काय झालं, मला यायचं होतं सरळ. मी मॅप नव्हता लावलेला त्यामुळे मी गेलो राईट साईडला. बट राईट साईडला नव्हता जायचा. तर मला वळण नाही तिथला कळलं नाही नक्की एक्झॅक्टली आहे कोणत्या साईडला. मी विचार केला काकांनी तिथं कोणाला तरी टपरी विपरीवरती विचारतो, पण हां बाय मिस्टेक विचारलंच नाही. लगभग 7 ते 8 किलोमीटर मी पुढे गेलो. आई शपथ. तिकडनं मग मी परत आलो रिटर्न. आईला बोललो जाऊ दे. नंतर मॅप चेक केला, बघते तर बापरे पक्का लांबून रस्ता होता घुमून. मी बोललो त्यापेक्षा पाठी गेलेला पत्करल आपल्याला. मग आम्ही आईच्या गावात रे. मग मी आलो पाठीमागं. हां आणि आता इकडनं चाललो आहे आम्ही आस्ती. ये देखो आ गया है अभी मानपान कणकेश्वर आगे ही है. दादा कणकेश्वरचं मंदिर कुठे आहे? आतमध्येच आहे ना? ट्रेन आली ट्रेन. पॉम पॉम पॉम. टिनी नी 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 टिनी नी 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 टिनी नी 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 टिनी नी टिन टिन डिंग 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 टिंग डिंग 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 डिंग. आलो रे आलो कणकेश्वरला आलो. आलो रे आलो कणकेश्वरला आलो. आलो रे आलो कणकेश्वरला आलो. ढिंचाक 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 ढिंचाक. आलो रे आलो. या फायनली आम्ही पोचलो रे. मी आणि माझी पिल्लू आम्ही दोघी जणी पोचलो. डिंग चिकरी डिंग. आता इथे गाडी लावूया आणि जाऊया बोलती. डिंग चिकरी डिंग चिकरी डिंग चिकरी डुंग. डिंग चिकरी डिंग चिकरी डिंग चिकरी डुंग. गाईज आम्ही म्हणजे मी इथे आहे. कुठे माहिती आहे का तुम्हाला? पायथ्याशी.
गाईज आता आपण इथंशी आलेलो आहोत. पायऱ्या चढतोय, कोणच नाही यार. मला वाटलं कोणतरी असाल सोबत. पाठी पण कोण नाहीये आणि परत इकडं पुढं पण कोण नाहीये. अख्ख्या रस्त्यात मला वाटतं मी एकटाच आहे वाटतं. इकडं नाही कोण, इकडं नाही कोण. आई शपथ. परत माझ्या पाठी पण अकेला अकेला जाना पड़ रहा है गाइस. कोई तो दे दो मुझे जो मेरे साथ चले, सुख दुख में साथी हो, जो मेरी जीवन साथी हो. मेरे को अभी इधर आईच्या गावात बंद बिंद तर नाही ना झाला. किती वाजलं? 12:30 वाजलेत. नाही बंद तर नाही म्हणा तसा. मॅपला एकदा चेक करतो थांबा. गाईज हे बघा, इथंशी एक छोटंसं शिवपिंड आहे आतमध्ये. पाया पडूया. आणि तशी बघा काय लिहिलंय. श्री कणकेश्वर देवस्थान. इथून शिवमंदिर 350 पायऱ्या आहेत. सुमारे 2400 फूट. ह्याच्या घाट श्री कणकेश्वराची पाऊलखुण असलेली देवाची पायरी. ओके, ही देवाची पायरी आहे का? हो माय गॉड, मला माहितीच नव्हतं. गाईज आपण आता जेमिनीला क्वेश्चन विचारूया. हाय जेमिनी. हाय, विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. ओ माय मी गॉड, तयार आहे. धन्यवाद. मी काय बोलतो, मी कुठेशी आहे आता तुला माहिती आहे का? अरे वा, मस्तच. मग कसं आहे शेत? हिरवंगार आहे का? आणि तुम्ही तिथे काय करताय? काही काम करताय की काय फक्त बोललो मी फिरायला हिला? आलाय? अरे मी विचारलं तुला, मी कुठेशी आहे ते तुला माहिती आहे का? हा, तुम्ही शेतात आहात. मगाशी तुम्हीच तसं म्हणालात. आईच्या काय गावात करताय तिथे? शेतात कुठून आलो रे भावा? मला कळत नाहीये. हिला शेत कुठून दिसतोय हा? गाईज हा तुम्हाला शेत दिसतोय? अरे वेडे, मी कणकेश्वरला आलोय. कणकेश्वरबद्दल सांग ना मला. अरे वा, कणकेश्वर खूपच छान ठिकाण आहे ते. हो मग. तिथलं शंकरा बोल. अरे हो, कणकेश्वर बद्दल मी तुला सांगत होते. तुला तिथल्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायचंय की समुद्र किनाऱ्याबद्दल? समुद्रकिनारा? कुठं समुद्रकिनारा आहे? कणकेश मला तर नाही माहित. कणकेश्वरचा समुद्र किनारा खूपच स्वच्छ आणि शांत आहे. तिथे तुम्ही निवांतपणे फिरू शकता, सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता किंवा मग समुद्रात थोडा वेळ पोहू शकता. तुम्हाला यापैकी काय करायला आवडेल? मला पहिली गोष्ट इथं समुद्रच नाही भेटत आहे दिसत आहे कुठं. ते सोड, कणकेश्वरला मंदिरांबद्दल माहिती सांग. कणकेश्वरचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्याला दक्षिण कोकणाची काशी असंही म्हटलं जातं. हे मंदिर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. तिथे तुम्हाला एक उंच दीपस्तंभ पण पाहायला मिळेल. मंदिराच्या आवारात अजून काही छोटी मंदिरं आहेत. तुला या मंदिरांबद्दल अजून काही जाणून घ्यायचंय? हो. कोणती कोणती मंदिर आहेत तशी? जास्त करून नाही बोलू शकत. चालताना नाही बोलू शकत. बोलूया आपण नंतर. हो, फायनली आम्ही पोचलो आईच्या गावात. लय जमलो. हे बघा, ब्रह्मकुंड किती भरलेली आहे. हो, मासे तुम्हाला दिसायचे नाही आहेत ना? हे बघा, सर्वात मोठा कुंड. मछली जल की राणी है, जीवन तिचं पाणी आहे. ह्या मंदिरात जायचं आपल्याला आता. चलो.
हो काहीच किती मोठं शिवलिंग आहे इथं. हो काय आता आपण इकडं जाऊया रामेश्वर मंदिराच्या इथं. ॲक्च्युली गोप्रो पण होता पण डायरेक्ट बॅटरी डेड झाली याची, त्यामुळं आता मोबाईल वापरायला लागतो आहे. काहीच चलो दिखाते हे, दाखवतो तुम्हाला आता रामेश्वर मंदिर. ओके येते पण हर हर शंभो. काय आता आपण राम सिद्धिविनायक मंदिराचे तसे चाललो तर हे बघा दिसणार नाही आता तसं तिकडनं. इकडे बघा मंदिर. धूम्रपानामध्ये पण करण्यास सक्त मनाई आहे. ओके काही गणपती बाप्पा मोरया. काहीच पाया पडूया आणि जाऊया दुसऱ्या मंदिराच्या इथं. आईच्या गावात चलो दुसरे मंदिर चलते ही. काहीच दमला मी फिरून फिरून. दस्ती बिया मसाला छाछ, लस्सी नाही मसाला छाछ आहे. जाम गार आहे, मस्त आहे. गार 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 बरं वाटतं इथं जरा. मला ॲक्च्युली कंटाळा नाही इथं एकट्याला फिरायला. कोणाच नाही इथे फिरण्यासारखं. हो संपूर्णच्या संपूर्ण रिकाम आहे, कोणच नाही आहेत. भेंडी तशी एकटाच बसलोय, कंटाळा आला पक्का. मंदिर वगैरे फिरलो बसल्यापैकी. हो काहीच तुम्हाला माहिती आहे का कणकेश्वर मंदिर आहे ना, त्याला लगभग म्हणजे जेव्हा ह्याचं बांधकाम वगैरे चालू झालं तो बांधकाम किती लगभग 900 वर्षापूर्वीपासून हा मंदिर आहे इथं. आणि जर तुम्हाला इथंशी यायचं असेल ना वरती, तर सुमारे समथिंग 700 ते 750 म्हणजे 700 ते 800च्या दरम्यान पायऱ्या आहेत तिथेसे तेवढं. आणि जास्त पण लांब नाही आहे, चढायला पण मजा येते थोडीफार. एवढंच जर कोण म्हातारा वगैरे असेल, वेळच करतं कोण असेल थोडाफार, तर त्याला दम लागू शकतो. मध्ये मध्ये असे स्टॉल पण आहेत की जिथेशी तुम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊ शकता. पण शक्यतो जे दुकानं वगैरे आहेत ना, ते शनिवार रविवार आणि सोमवार ह्या 3 वारांना जास्त करून चालू असतात. कारण मोस्ट ऑफली क्राऊड जो आहे ना, तो त्या वारालाच शनिवार रविवार आणि सोमवार ह्या दिवशीच येतो जास्त करून. सोमवार तर साहजिक आहे, कारण शिव मंदिर आहे, शिवभक्त सकाळपासूनच चालू होतात. तिथेशी आजी होती, ती आजी मला बोलवती मग का जो सोमवारी जो आहे ना, सकाळी पहाटे 4-4:30 वाजल्यापासून इथेशी पर्यटक यायचे सुरू होतात. तुम्ही पण येऊ शकता. यायचं असेल तर सकाळ सकाळी या, मस्तपैकी एनर्जी असते. चालायला काही एवढं वाटत नाही, आरामात तुम्ही येऊ शकता. थोडाफार बसायला पण इथेशी भरपूर जागा आहे. जिथं जिथं तुम्हाला वाटेल दमलं आहे, प्रत्येक ठिकाणी बसायला जागा आहे. येताना फक्त एवढंच पाणी वगैरे कॅरी करा, कारण इथेशी जो रेट आहे ना, तो नॉर्मली जास्त पण डिफरन्स नाही आहे. एक 10 रुपयाचा फक्त फरक आहे. जरी 20 रुपयाची बिस्लरी असेल, ती तुम्हाला इथं 30 रुपयाला भेटेल. 5 रुपयाचा वेफर असेल, तो इथेशी 6 किंवा 7 रुपये समथिंग काहीतरी असेल.
आणि जास्त पण एवढं काय नाही. जी खायला तुम्हाला तशी मिसळपाव, पावभाजी, परत जेवण वगैरे सुद्धा आहे. फक्त एवढं जेवण वगैरे असेल तर त्यांना आधी सांगायला लागतं, तसं ते बनवून ठेवतील. तर मित्रांनो, मी तर फिरलो आहे, जाम फिरलो आहे. असं पण आता माझ्यासोबत कोण नव्हतं, त्यामुळं एकट्याला फिरायला तर मला कंटाळा आला थोडा. म्हणून अरे, जर तुम्ही अजूनसुद्धा मला विश केला नसेल तर खालती कमेंटमध्ये हॅपी बर्थडे लिहा माझ्यासाठी. दमलो यार, मी जाम दमलो आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया खालती. मी तर आता चाललो आहे घरी. माझ्यात आता जास्त कॅपॅसिटी नाही आहे. परत भूक तर खूप लागली, जेवायचं आहे. बघू कुठे काय जेवायला वगैरे भेटतं आहे का. ॲक्च्युली येताना मला तशी एक साप भेटला, जाम मोठा साप होता. माझं लक्षच नव्हतं. मी आपलं तुमच्याशी बोलतो आहे आणि माझ्या साईडने गेला. मी डायरेक्ट व्हिडिओ बंद केले आणि काय सांगू तुम्हाला यार, डायरेक्ट टरकली यार माझी. जाम खतरनाक. काय बोलता आई शपथ यार. म्हणून मी आता भाई आजूबाजूला बघून चालतो आहे. हमको रिस्क नहीं लेना है. चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या एका ब्लॉगमध्ये. आत्ताच्यासाठी बाय बाय. हर हर महादेव, हर हर शंभो.